तर आज अपेक्षा घरी आहे, तर ती झाडांना पाणी देऊन राहिलेली आहे. अपेक्षा मस्त शेवंतीची ना फुलं आलेली आहे इकडे. छान आलेली आहेत फुलं. हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, छान सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाली माझी. त्यानंतर तुळशीलाही पाणी घालून घेतलं, अगरबत्ती वगैरे लावून घेतली, छान हळदी कुंकू फूल वगैरे वाहून, आणि रांगोळी पण काढून झालेली आहे माझी. आणि आता त्यानंतर सूर्यनारायणाला पाणी टाकून घेणार मी. आणि आज आहे शनिवार, तर अपेक्षालाही शाळेला सुट्टी होती आणि सक्षमलाही. मात्र आता सक्षम ट्युशनला गेलेला आहे, तर त्यामुळे सकाळी आज काही डब्याची वगैरे धावपळ नव्हती. त्यामुळे छान सकाळी सकाळी लवकर आज पूजा वगैरे करून घेतली. तर आज अपेक्षा घरी आहे, तर ती झाडांना पाणी देऊन राहिलेली आहे. अपेक्षा बघा, मस्त शेवंतीची ना फुलं आलेली आहेत इकडे. छान आलेली आहेत फुलं. काल ना डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते मी, तर ते आता बारीक करून घेते मी. बघते डोसे करायचा विचार आहे. आलू वगैरे पण बॉईल करून ठेवलेले आहे मी. तर आधी बारीक करून घेते, हे सगळं दळून घेते, डाळ आणि तांदूळ. तर काल रात्रीच डाळ आणि तांदूळ ना भिजत घातले होते मी. तसं काही टाकायचा विचार नव्हता, पण आज सुट्टी होती मुलांना. त्यामुळे मग रात्री मुलं म्हणत होती की उद्या काहीतरी मम्मी बनवशील म्हणून. तर मग रात्रीच भिजत घातलेले होते. आणि आता इडली वगैरे तर शक्य नव्हतं, कारण आता बारीक करून मग त्याला थोडं फर्मेंट होऊ द्यावं लागतं. मात्र म्हटलं चला डोसाच बनवते, कारण डोस्याकरिता फर्मेंट वगैरे होण्याची काही गरज नसते. तर तो लगेच बनून जातो. तर आता मॉर्निंग वॉक करून आले होते हे, ते यांनी काही भाजीचं वगैरे आणलेलं होतं आणि पपई देखील आणलेली होती. तर आधी त्यांना पपई चिरून दिली मी. आणि इकडे ना सगळं ते मिश्रण जे काही होतं, तर तेही माझं सगळं दळून झालेलं होतं. तर याची चटणी करणार आहे मी. याच्यामध्ये उडदाची डाळ, थोडी चण्याची डाळ आणि जिरं ना भाजून घेतलेलं आहे. आणि यामध्ये टमाटर, कांदा, लाल मिरची, लसण आणि अद्रक आणि लाल मिरची हे सगळं मी तेलामध्ये ना छान थोडं परतून घेतलेलं आहे. आणि आता मिक्सरला लावून याची चटणी करून घेणार. आणि इकडे भाजीसाठी कांदा मिरची वगैरे चिरून घेतलेले आहे. आलू देखील बॉईल करून घेतलेले आहे. चला आता भाजीला ना फोडणी देते मी. आधी मोहरी टाकून घेतली, त्यानंतर मग कांदा आणि मिरची, थोडा कढीपत्ता टाकणार. थोड्या वेळाला परतून घेणार मी, कारण थोडा रंग याचा चेंज होईपर्यंत गुलाबी रंगावर. थोडी मी उडदाची डाळ टाकणार आहे याच्यामध्ये भाजीमध्ये. जेव्हा तोंडात येते ना खाताना खूप छान लागते ती. तर उडदाची डाळ टाकल्याने ना जेव्हा ती दाताशी येते ना, तर भाजीमध्ये खूप छान वाटते. तर मग मी हळद आणि मीठही टाकून घेतलं. तर तिखटाचा वापर मी नाही करणार आहे, कारण मिरच्या मी भरपूर टाकलेल्या आहे. त्यानंतर मग थोडं धने पावडर आणि जिरे पावडर टाकलं. आणि आलू जे सगळे स्मॅश करून घेतलेले होते मी, ते टाकले. परत भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि त्याला आता छान ना व्यवस्थित मिक्स करून घेणार. आणि आलूची भाजी ना थोडी पिवळ्या रंगामध्ये असेल
तर ती दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते. तर चला, माझी आलूची भाजी ना इथे रेडी झाली आहे. थोडा वेळ झाकण ठेवून मी त्याला शिजू देणार. आणि टमाटर कांद्याची जी चटणी केलेली आहे तर ती मिक्सरला मीठ वगैरे टाकून मी छान बारीक करून घेतली. तर ही चटणी देखील ना चवीला खूप छान लागते. तर ही चटणी नक्की ट्राय करून बघाल, कारण तुम्ही जर एकदा ही चटणी बनवाल ना तर नेक्स्ट टाईम परत तुम्ही हीच चटणी बनवाल. इतकी त्याची ना टेस्ट खूप छान लागते. तर डोसे बनवण्याकरता जेवढ्या बॅटरची आवश्यकता होती तेवढं मी एका भांड्यात काढून घेतलं. नंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं मीठ आणि थोडा सोडा घातला मी आणि थोडं पाणी घालून त्याला छान फेटून घेतलं. सोड्यामुळे ना डोस्याला छान जाळी येते, कारण थोडं मिश्रण फर्मेंट झालेलं असलं की जाळी येते. मात्र आता हे लगेच मी बारीक केलेलं होतं, त्यामुळे मग मी थोडासा सोडा वापरत असते. तर त्याच्यामुळे ना डोस्याला छान अशी जाळी येत असते. तर बघू शकता, मस्त अशी जाळी आलेली आहे डोस्याला आणि छान असा जाळीदार मस्त ना झालेला आहे डोसा. तर यांना ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे मग त्यांना आधी मी नाश्ता देऊन दिला. आणि आता सक्षमही ट्युशनवरून आलेला आहे आणि मग अपेक्षालाही आणि त्यालाही मी नाश्ता दिलेला होता. तर अपेक्षा मला इकडे चारून देत होती. ती म्हणत होती की आता तू डोसा बनवत राहणार आणि सगळ्यात शेवटी तुलाच खायला मिळणार, म्हणून तिने आधी मला ना चारून दिला. तर उगाचच म्हटलं जात नाही की मुलींसारखी माया ही कोणालाच नसते. तर खरंच आहे हे. तर चला, आता मुलांचाही नाश्ता झालेला होता आणि आता मीही करते. तर अपेक्षा इकडे शेवटचा डोसा तिने ना टाकायला घेतलेला होता. ती म्हणत होती की मी टाकून बघते म्हणून. तर ती टाकून बघत होती शेवटचा डोसा. आणि कुठलीही गोष्ट करून बघण्याची आवड आहे तिला. करत असते ती प्रयत्न. तर सगळ्यांचा नाश्ता झाला. आता मी नाश्ता करून घेते. चला. तर वाटीतनं मी ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे. झाडाचंच आहे ते. ते काढून घेतलं होतं मी आणि त्यातनं थोडं मी खोबऱ्याचं तेल टाकलेलं आहे. तर आता हे सक्षमला मी लावून देत होती त्याच्या केसांना, कारण थोडा डॅन्ड्रफ झालेला आहे त्याच्या केसामध्ये. आणि आता हिवाळ्याचे दिवस सुरू आहे, तर या दिवसामध्ये थोडा ना थोडा डॅन्ड्रफ हा होत असतो केसांमध्ये. केस गळती वगैरे होत असते. तर याऐवजी आपण ना लिंबू देखील लावू शकतो. म्हणजे लावून थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि मग केस धुवून घ्यायचे, किंवा मग दहीचाही वापर आपण करू शकतो. त्यामुळे केसातील कोंडा देखील कमी होतो आणि केसांना ना छान शायनिंग येते. परत ना केस छान असे सॉफ्ट राहतात. तर असे घरगुती उपाय आपण ट्राय करू शकतो की ज्याच्यामुळे कुठलेच साईड इफेक्ट वगैरे होत नाही. तर चला, आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला होता. तर थोडीफार भांडी होती सिंकमध्ये. सकाळची चहाची वगैरे पण होती आणि आता नाश्त्याची पण होती. तर सगळी भांडी मी घासून घेतली. त्यानंतर संपूर्ण ओटाही मी स्वच्छ करून घेतला, कारण आता सगळं नाश्ता वगैरे झालेला होता. तर सगळा ओटाही सगळा घाण झालेला होता आता. तर म्हणून मग भांडे वगैरे पहिले करून घेतले आणि त्यानंतर सगळा ओटाही स्वच्छ करून घेतला. तर सकाळी यांनी जे काही भाजीचं थोडंफार आणलेलं होतं, तर त्यात टोमॅटो, गाजर होते. मेथी पण आणलेली होती. तर टोमॅटो आणि गाजरनं मी आधी स्वच्छ धुवून घ्यायला घेतले. तर आधी काढून घेतले ते आणि नंतर मग पाण्याने ना ते सगळे स्वच्छ करून ठेवले. आणि इथे गॅसवर मी आता थोडा वरण भाताचा कुकरही लावलेला आहे, कारण सध्या तर नाश्ता झालेला आहे. आता तर कोणी जेवणार नाही, पण दुपारी वगैरे लागला तर वरण भात मांडून ठेवलेला आहे. म्हणजे लगेच मग डाळ वगैरे थोडीशी तडका देऊन देईल मी लागला की. तर टोमॅटो आणि गाजर स्वच्छ धुवून ना पाणी निथळण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलं. धुवून राहिले की मग वापरायलाही बरं राहतं. घाई गडबडीमध्ये कधी कधी मग नाही धुतलं तरी चालतं, म्हणून आणले की लगेच धुवून घेतले की बरं असतं. तर कपडे माझे झालेले होते. तर सगळे कपडे मग मी वाळत घातले. बघा, इथे गुलाबाची फुलं मस्त दिसत आहे. तर पांढऱ्या गुलाबाची आणि लाईट पिंकमध्ये वगैरे पण आहे. लाल गुलाब सध्या आता थोडेसे कमी झालेले आहे.
तर बाकीची फुलं येऊन राहिलेली आहे छान. तर चला कपडे वगैरे पण सगळे ना मी वाळत घातले आता. तर आता सगळी कामं झालेली होती म्हणून मग आता मेथी तोडायला घेतली. म्हटलं ताजी ताजी ती तोडून घेतली की लवकर तोडल्याही जाते आणि मग कसं जास्त वेळ झाला की थोडीशी ती चिमल्यासारखी होते आणि मग तोडतानाही जरा कंटाळा येतो आणि जरा निवांत बसूनच तोडावी लागते ती भाजी. म्हणून आता काही कामं वगैरे नव्हते, म्हणजे कामं झाले होते माझे, म्हणून मग अपेक्षा आणि मी छान गप्पा वगैरे करत इकडे मागे बसलेलो होतो. तर थोडी छान इथनं ना ऊन पण येत असते 12च्या नंतर, इथे ऊन येते छान. तर मग इथे बसून ना आम्ही ती भाजी वगैरे तोडत बसलो आणि थोड्याशा गप्पाही सुरू होत्या आमच्या. आणि म्हटलं चला छान ऊनही घेऊया थोडा वेळ बसून बाहेर. आणि मग साक्षी आस्था देखील आलेल्या होत्या, तर त्याही बसल्या होत्या आमच्यासोबत इथे गप्पा करत. तर उद्या ना आस्थाची पिकनिक जाणार आहे, तर त्याच्याचबद्दल तिला थोडीशी एक्साइटमेंट होती आणि तेच सगळं ती बोलत आमच्यासोबत इथे बसलेली होती. तर चला आता व्लॉगचा एंड मी इथेच करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.